तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जो वन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर सुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणि मंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई चहु गति दुख जीव भरे है परिवर्तन पंच करे है सब विधि संसार सारा या में सुख नाही लगारा। सांगा पाचव्याचा अर्थ काय? कुठले पाच परिवर्तन? भाव, द्रव्य क्षेत्र काल भव आणि भाव परिवर्तन असे पाच प्रकारचे परिवर्तन करतोय। पुढं असारा, सबविधी काय तुम्ही कुठलीही विधी करा पण संसार असार आहे। या में सुख नाही लगारा म्हणजे लगारा म्हणजे काय? लगारा म्हणजे किंचित लेश मात्र सुद्धा सुख नाही। मग तुम्ही कितीही कसल्याही प्रयत्नांनी बघा पण त्यातनं सुख निघणार नाही। जसं नरकाची स्पेशालिटी सांगितली ना, तिथं जो जीव जन्मतो तर त्या क्षेत्राचंच तसं वैशिष्ट्य आहे की जो त्या क्षेत्रात जन्मतो तो नियमाने परस्पराचा वैरी असतो। म्हणजे कोण नसेल ना वैरी तरी समोर बघितल्यावर त्याला वैर होतं। म्हणून ते पाच प्रकारचं दुःख सांगितलं होतं नरकामध्ये। कुठले कुठले तुम्हाला माहिती असेल सांगा, आपण घेतलं होतं पहिल्या ढालीच्या वेळेस। नाही, पाच प्रकारचं म्हणजे आता मी जे म्हणले असं हे क्षेत्रजनित दुःख। तसं एक सांगितलं मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, परत परनारकीकृत दुःख आहे आणि असुरकुमार कृत दुःख आणि क्षेत्रजनित दुःख असे पाच प्रकारचे दुःख सांगितलेत कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये। तर सांगितलं की नरकामध्ये ॲक्च्युली शरीराचं काहीच त्रास नाही आहे त्यांना। वैक्रिक शरीर असतं त्याला हाणा मारा काटा काय केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडत नाही, त्याच्याने त्रास होत नाही। पण जे मानसिक दुःख आहे ना त्याच्याच निमित्तामध्ये शरीराचं सुद्धा दुःख भोगतो तो जीव। म्हणजे कट केले तर शरीराचे तुकडे झाले, ते काय त्यांना अग्नीत टाकलं, वाळू हे काय तेलात टाकलं, सगळं ह्याच्या विचारातून। आणि ज्या भूमीमध्ये राहतो तिथं शीत आहे, तीव्र शीत तीव्र उष्ण ह्याच्या निमित्तामध्ये जास्त त्रस्त आणि त्याला भोगतो। म्हणून सांगितलं की शरीरकृत मानसिक म्हणजे शारीरिक मानसिक काय म्हटलं पुढं मी अन्य नारकीकृत आणि असुरकुमारकृत आणि एक सांगितलं क्षेत्रजनित दुःख। मग तसं म्हटलं इथं संसाराची पण अशी स्पेशालिटी आहे की जो कोणी जीव संसारामध्ये आहे जेव्हापर्यंत आहे तर नियमाने तो
दुःखच भोगणार. कुठंपर्यंत संसार आहे? गुणस्थान माहीत आहेत, 1 ते 14 गुणस्थान असतात, त्याच्यानंतर सिद्ध होतात. मग जीवांचे 2च भेद आहेत, एक संसारी आणि सिद्ध किंवा मुक्त. मग संसार कुठंपर्यंत आहे? हां, म्हणजे आता एका अपेक्षेने म्हणायचं, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत संसार आहे, आणि जोपर्यंत कशा आहेत तोपर्यंत संसार आहे, म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत. म्हणून म्हटलं त्यांना अरिहंतांना पण म्हणून नो संसारी म्हटलं त्यांना. म्हणजे काय, रिव्हर्सिबल नाही आहेत ते. आता जीवनात काय संसारात येणार तर नाहीत, पण अजून वर गेले नाही आहेत, म्हणून त्यांना म्हणायचं ईशत संसारी. नो संसारी म्हणा किंवा किंचित संसारी आहेत अजून. जोपर्यंत 4 अजून कर्म नष्ट होत झाले नाही तोपर्यंत संसार आहे. एवढ्या अपेक्षेने त्यांना सुद्धा संसारी म्हणलं. मग जो जीव असा आपल्यासारखं चतुर्गती भ्रमणामध्ये आहे, पंचपरावर्तनामध्ये आहे, तर तो सगळ्या प्रकारांनी प्रयत्न करेल तरी सुद्धा त्याच्यामधून सुख काढू शकत नाही. का? कारण जे ज्याच्यामध्ये असतं ते त्याच्यातूनच प्राप्त होणार. त्यामुळं संसार असा आहे की त्याच्यामध्ये सुख नव्हतं, नाही, नसणार. मग काढणार कसं तुम्ही? म्हणून त्यांनी एक समाधी मरण भाषा आहे ना, 290 पेज असेल, त्याच्यामध्ये चांगलं घेतलं आहे असं वर्णन. सगळं संसार भावना आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली. त्यातले एक पहिले 2 कडवे आहेत ना, त्यामध्ये वाचू आपण, छान आहे. हां, 291 पान आहे समाधी मरण भाषाचं. दुसरं कडवं आहे ना, भव भव में तन धारनए में, भव भव शुभ संग पायो, भव भव में नृप रीति लई में, मात पिता सुत थायो, भव भव में तन पुरुष तनोधर, नारी हूँ तन लीनो, भव भव में भयो नपुंसक, आत्मगुण नहीं चीनो. काय सांगितलं? संसार कसं परिभ्रमण करतोय हे सगळं सांगायला लागलेत. कुठल्या पर्यायात गेला नाही असं नाही, कुठल्या पर्यायातून सुख काढण्याचा प्रयत्न केलं नाही असं नाही. भवभव मी, अनेक भवामध्ये मी अनेक शरीर धारण केले. शुभसंग पायो, अनेक भवामध्ये शुभ संगती पण मिळाली मला. अनेक भवात मी नृप म्हणजे राजा झालो, अनेक मला शक्ती प्राप्त झाल्या. कधी मी माता झालो, पिता झालो, मुलगा झालो, कधी मी पुरुष झालो, स्त्री झालो, आणि कधी नपुंसक पण झालो. पण आत्मगुणाला मी जाणलं नाही. नाही चिनो म्हणजे त्याची ओळख केली नाही. त्यामुळं त्या रूपच राहिलो. पुरुष झालो तर पुरुष रूप मानलं, स्त्री झालं तर स्त्री रूप मानलं, नपुंसक झालं तर तेच माझं स्वरूप असं मानलं. त्यामुळं आत्मा काय आहे हे समजलं नाही. ह्यालाच म्हणायचं संसार. मग जिथं गेलो तिथं रमलो, त्या रूप झालो, आणि मग त्याच्यातून बाहेर पडून पुन्हा पुन्हा तशाच गतींना आणि शरीरांना प्राप्त केलं. पुढं भव भव मे सुर पदवी पायी, ताके सुख ती भोगे, भव भव मे गती नरकतनी धर, दुख पाये विधी योगे. ईशान भव भव मे तिर्यंच योनिधर, पायो दुख अति भारी, भव भव मे साधर्मी जनको, संग मिल्यो हितकारी. करा ट्रान्सलेट. सुर म्हणजे देव, करुत्विक. अनेक भावामध्ये मी देव पदवी मिळवली, तिथले अतिसुख भोगले. अनेक वेळा मी नरकगती पण धारण केली आणि तिथलं दुःख भोगले, वेगवेगळ्या प्रकारांनी भोगले. पुढं तिर्यंच योनी अनेक भावात प्राप्त केली आणि तिथं सुद्धा अति भारी दुःखाला प्राप्त केलं. पुढं मनुष्य झालो आणि तिथं मला साधर्मी जनांचं संग पण मिळालं जो हितकारी होता. पण तरीसुद्धा आत्म्याला जाणलं नाही, त्यामुळं सम्यक दर्शन झालं नाही. ऐकू येतं का? जवळ बसा नाही तर. येतं ऐकायला?
म्हणजे चारी गतीमध्ये फिरलो, तिथं अनेक प्रकारांनी सुख भोगण्याचा प्रयत्न केला पण सुखी झालो नाही. म्हणून तर काय झालं, देवलोक सुखी म्हणता ना तुम्ही, मग जो सुखी असतो तो काय म्हणायचं, त्याला कसलं परत दुःख नको व्हायला, परत तो दुःखी गतींमध्ये यायला नको. मग काय येतो, मग आताच एक सांगितलं, काय चर्चा झाली आमची की आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आजपर्यंत म्हणा, पुण्य अधिक कमवतो का पाप अधिक कमवतो? प्रश्न पडला का काय? पापच. काय कारण 24 तासामध्ये किती वेळ करता हो पुण्य? 5 मिनिट मंदिरात येतो तेवढंच, त्याच्यानंतर काय करत असाल की नाही माहीत नाही. काय करता नंतर? मग तेवढे परिणाम तरी आहे तिथं. घरात असल्यावर पुण्य काय करता सांगा की आम्हाला, चालतं की तिथं पण पुण्य होत आहे की, पण करतो का? असं पण नाही, नुसतं सदाचार वेगळं आणि पुण्याचे परिणाम म्हणजे आता देवशास्त्र गुरुशी रिलेटेड आहेत किंवा एक आत्म्याशी रिलेटेड आहेत, तेवढे परिणाम त्याला म्हणा पुण्य, त्याच्या निमित्तात जे बांधलं जाणार ते. आणि पाप म्हणजे सगळ्या संसारिक क्रियाच्या निमित्तात पापच आहे. मग काय करता घरी पुण्य? म्हणून म्हणले मंदिरात आल्यावर जेवढंच वेळ आहे, जेवढा वेळ तुम्ही थांबणार इथं, तर तिथं पण पाप करत नाही असं मला म्हणायचं नाही आहे. इथं पण पाप करणार तुम्ही, नाही असं नाही, पण ॲटलिस्ट हे एक क्षेत्र असं आहे की जे बहुलतेने पुण्याचं म्हणलं जातं, म्हणजे पुण्य कमवण्यासाठी कारण. तर मी म्हणत होते की आपल्या या भवामध्ये आपण अधिकतेने पापच कमवतो आणि पुण्य अल्प कमवतो. मग त्यांनी मला विचारलं की म्हणले जेवढं पाप करतो तेवढं पाप भोगावंच लागतं, भोगतोच. पण जेवढं पुण्य आहे ना, पुण्याच्या उदयात जे काय मिळतं ना, तर पुण्य सगळं भोगू शकत नाही तुम्ही. का सांगा? पुण्याचा सर्वथा भोग घेता येत नाही तुम्हाला, पण पाप सर्वथा भोगल्याशिवाय सुटत नाही. एक्झाम्पल, कुठली गाडी घेतली तुम्ही? हां, नेक्स्ट. बरं, टाटा. मग ती एक गाडी घेतली, समजा उद्या ऋत्विकने दुसरी गाडी घेतली, परत पप्पानी तिसरी गाडी घेतली. सांग एका वेळी किती गाडींचा भोग घेता? पुण्याचा उदय का पापाचा? पुण्याच्या उदयात सगळीकडनं सामग्री मिळाली, समजा तुम्हाला भरपूर दागिने घेतले काय किंवा काय असं अनेक सुख सामग्री घेतल्या, अनेक बंगले केले, समजा तुम्ही एका वेळी तुम्ही किती भोगता? म्हणजे पुण्याच्या उदयात प्राप्ती तर झाली पण भोग नाही घेऊ शकत, सगळ्याचा भोग युगपत घेऊ शकत नाही. पण पाप तसं सांगितलं सगळं भोगल्याशिवाय सुटत नाही. पुण्य थोडंच भोगायला मिळणार, पण पाप सर्वथा तुम्हाला सगळं भोगावंच लागणार. म्हणून सांगितलं संसारामध्ये आहे ना तोपर्यंत मॅक्झिमम पापापासून वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की आपली अधोगती व्हायला नको. पुढचं एक राहिलंय. भव भव मे जिन पूजन कीनी, दान सुपात्र ही दीनो. भव भव मे समव शरण में, देख्यो जिन गुण भीनो. एती वस्तु मिली भव भव में, सम्यक गुण नहीं पायो. ना समाधियुत मरण कियो मैं, ताते जग भर मायो. सुंदर भावना आहे माहिती का? 50-53 कडवे आहेत ॲक्च्युली याच्यामध्ये, पण सगळ्या कडव्यांमधून तुम्हाला वैराग्य प्रेरक आहेत किंवा संसाराचं रूप दाखवणार आहेत सगळे. त्यामुळं असं कधी असलं वेळ तर हे पण म्हणायचं, जसं तुम्ही 12 भावना म्हणाल किंवा मेरी भावना म्हणता, तसं हे सुद्धा एक असं चिंतनाला किंवा समाधीच्या काळामध्ये वगैरे पण ह्याच्याद्वारे वैराग्याला प्राप्त होऊ शकतो जीव. करा ट्रान्सलेशन प्रज्वल. भव भव मी पूजन केलं, सुपात्रांना दान सुद्धा दिलं. भवभवामध्ये मी समोशरणात पण गेलो. आणि भिनो म्हणजे काय? जिनगुण भिनो,
भिनो म्हणजे काय माहीत नाही बरं का, बघावं लागेल. म्हणजे भगवंतांचं दर्शनसुद्धा केलं पण तरीसुद्धा सांगायचं भाव की स्वतःला ओळखलं नाही. बघा की गुगलवर टाकून बघा की भिनो म्हणजे काय. हां नाही ते स्पेसिफिक शब्द आहेत ना असे, भिनो चिनो असं जर असं ते वर्ड ते हिंदीवाल्यांचे प्रॉपर असते. एती वस्तू मिली भव भव में, अशा अनेक वस्तू मला भवाभवामध्ये प्राप्त झाल्या पण सम्यक गुण नाही पायो, पण मला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही. ना समाधियुत मरण कियो मैं, ताते जगभर मायो. आणि समाधीयुक्त मी मरण केलं नाही, त्यामुळं सांगितलं जगामध्ये भ्रमण करत राहिलो म्हणून माझा संसार संपला नाही. काय झालं, काय अर्थ आहे. भिनो मीनिंग असं करा की घालू. तर आपण काल एक स्टोरी बघत होतो, कोणाची, शकटाल मुनी. सांगा भाऊ काय झालं. एक राजा, त्याचं नाव नंद, त्याचे 2 मंत्री, शकटाल आणि दुसरा कोण, वररुची. तर शकटाल आणि वररुची असे 2 मंत्री असतात. तर त्याच्यामध्ये शकटाल कोण असतो, जिनधर्मी असतात, न्यायप्रधान असतात, असं सगळं त्यांचं योग्य आचरण असतं, सद्विचारी असतात. आणि तेच त्याच्या विरुद्ध वररुची मंत्री असतो, तो विधर्मी असतो, कपटकारस्थान करणारा असतो, द्वेषी असतो, त्याच्यामध्ये ह्याच्याविषयी फार ईर्ष्या असते. आणि काल योगाने काय झालं की तो सारखं त्याला मारायचा प्रयत्न करायचा किंवा तो आपल्या रस्त्यात नको असे भाव करायचा वररुची. आणि एक दिवस शकटाल मंत्रीला मुनींचं दर्शन झालं. कोण होते मुनी, महापद्म आचार्य. तर त्यांचं दर्शन झालं, त्यांचा उपदेश मिळाला आणि वैराग्य झालं. त्यांनी त्यांच्याकडे दीक्षा घेतली आणि ते आपली चर्या करत खूप चांगल्या रीतीने आपलं ज्ञान ध्यान साधनेमध्ये रत झाले आणि विहार करू लागले. आणि मग एक दिवस त्यांना योग्य पात्र जाणून काय केलं, आचार्यांनी आपलं आचार्यपद त्यांना दिलं आणि स्वतः ते आपल्या साधनेमध्ये मुनी होऊन फिरू लागले. तर आता इकडं काय झालं, वररुचीने काय केलं होतं, राजाला सगळे मिथ्या विचारांच्या अधीन करून टाकलं होतं. त्यामुळं राजा तो जे म्हणेल त्याच्यानुसार सगळं त्याचं कारस्थान सुरू होतं राजाचं. आणि एक दिवस काय झालं, ते शकटाल आचार्य विहार करत करत पाटणा नगरामध्ये परत आले. आणि मग आल्यावर त्यांना विधी मिळाली नाही म्हटल्यावर ते राजदरबाराकडे वळले. तिथं त्यांची विधी पटली राजकुमारांवर. राणी आणि राजकुमार आदींना सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांना पडगान करून आश्चर्यासाठी आत घेऊन गेले. त्यावेळेस वररुचीने बघितलं की हा पुन्हा आलाय आणि त्याला भय काय झालं, हा परत आपलं स्थान घेणार म्हटल्यावर त्याला परत डोक्यामध्ये कारस्थान सुरू झालं की ह्याला काहीतरी करून पळवायला पाहिजे, मारायला पाहिजे, हा इथं नको, असं त्याचा विचार सुरू झाला. आणि मुनी तर आहाराला आत गेले आणि आहार निरंतर झाला खूप चांगला. आणि ते पुन्हा आपलं काय म्हणायचं वरदृष्टीसुद्धा नाही करत असतात. आपलं आहाराचं कार्य झालं की ते पुन्हा जंगलमध्ये निघून गेले. पण एवढ्यामध्ये वररुचीला काय विचार आला, आजपर्यंत मी राणीच्या निवासामध्ये कधी गेलो नाही तर हा कसं काय गेला. आणि मग हे इथंपर्यंत काल आपण बघितलं होतं. याच्या पुढं सांगितलं की त्याच्या डोक्यामध्ये आता कपट सुरू झालं. काय आता ह्याला कसं बाहेर काढायचं किंवा कशा रीतीने याचं सूड उगवायचं, काय त्याला आपण कसं दूर करायचं किंवा तो प्रिय होऊ नये पुन्हा कोणाचा, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, तो पळत राजाकडे गेला. त्यावेळेस राजा तिथं नव्हता जेव्हा मुनींचा आहार झाला त्यावेळेस. मग राजा जिथं होता तिथं हा गेला वररुची पळत आणि त्यांना जाऊन तो हे सगळं दृश्य बघितलेलं त्यांनी होतं. पण हे सगळं तो आता त्या राजासमोर सांगतोय. पण सांगण्याची स्टाईल त्याची कशी, कान भरायचे काम चाललंय असं म्हणा. कसं भरायचं कान, म्हणजे चुकीच्या शब्दांनी चुकीच्या विचारांनी सगळं भरायचं कार्य सुरू झालं. राजाला तो म्हणाला की मी आज शकटालला पाहिलं आणि तो राणीच्या निवासामध्ये गेला. एकेरी असं एकदम अनादराने बोलणं त्याचं. मग त्यावेळेस राजा म्हणाला असं का बोलतोय, ते तर मुनी झालेत. एवढं तर विवेक होतं. पण पुढं
तो म्हणाला नाही, मी त्यांना इथंपर्यंतच नाही तर पुढं पण बघितलं. म्हणजे रनिवासमध्ये मी आजपर्यंत गेलो नाही, तर राजकुमार होते हे नाही सांगितलं, पुत्रवधू होते, राजकुमारांच्या स्त्रिया आणि राणी हे सगळे होते, तर फक्त तेवढ्यांबरोबर तो आत गेला. आणि मग तिथं जाऊन त्यांनी सगळ्या अश्लील क्रिया केल्या, काय काय त्याचे सगळं अयोग्य आचरण, अयोग्य चेष्टा केल्या सगळ्या स्त्रियांबरोबर, आणि मला तिथं ते बघवलं नाही. असं म्हटल्यावर काय झालं, तर राजा एवढंच ऐकलं, शहानिशा नाही केली, किंवा काय म्हणतात काउंटर चेक करायला पाहिजे होतं त्यांनी, पण राजा नाही केली. मग राजाने त्याला विचारलं, तू का नाही रोखलं मग त्याला? हे सगळं बघत असताना तुला कसं काय तिथं शांत उभारलास तू? मग त्यावेळेस तो म्हणाला की मी पाहिलं आणि मी हाकललं त्याला, म्हणून तो गेला जंगलकडे. असं म्हणजे असं पण असतात लोकांची बुद्धी. मग हे ऐकल्यावर राजा क्रुद्ध झाला की अशी जुर्रत त्याची कसं काय की राणीवर नजर टाकेल किंवा पुत्रवधूंबरोबर अशी चेष्टा करेल, असं कसं काय त्यांनी केलं. इतका राग आला ना, आणि त्याच्यामध्ये आता लगेच ह्यांनी इंधन टाकायचं कार्य केलं. काय म्हणला, मागचं पुढचं काही विचार करू नका राजन, काय करा, लगेच निर्णय करा आणि त्याला मृत्यूदंड द्या. तुम्ही कोणाला विचारायला सुद्धा जाऊ नका, शीघ्र आदेश द्या, अन्यथा अनर्थ होईल. तर आता राजा तर आवेशात आलाच होता, त्याला फक्त राणी दिसत होती आणि त्याला विचार काय, राणीबरोबर तो कसं काय आत गेला. एवढ्या विचाराने त्यांनी क्रोधी होऊन सांगितलं, तत्काल त्याला मारून टाका. आणि एवढा शब्द पडायचा अवकाश की हा स्वतः वररुची सैन्याला घेऊन जंगलमध्ये गेला. अजून राजाला काहीच माहीत नाही बरं का, पण लगेच आज्ञा देऊन टाकली. ह्याला म्हणते अविवेकी राजा. त्यामुळं मग त्या शट्टालनी काय केलं, परत विचार बदलल्यावर आपल्याला चान्स नाही मिळायचा. राजाज्ञा म्हणल्यावर सेफ होता, गेला सगळ्या सैन्याला घेऊन. तर मुनी तर आहार झाल्यावर चर्येवरून गेला, सामायिकाला बसले होते आणि इतके प्रसन्न, इतके शांत, इतके मस्त आनंदी मुद्रा होती त्यांची की ते बघून सुद्धा कोणी प्रभावित होऊन बदलायला पाहिजे होतं. पण ह्याचं काय म्हणायचं, अंतःकरणच मलिन होतं, त्यामुळं ते बघून सुद्धा त्याचे भाव बदलले नाहीत. तिथं जाऊन उभारला, आता कोण आहे समोर मागं पुढं, मी जे करेल ते सगळं आता माझंच राज्य, असं झालं होतं. तिथं जाऊन तो शिव्या देऊ लागला त्यांना, इथं का आलास तू परत, तुला बघवत नाही का मला सगळेजण माझं सगळे आदर करत आहेत, मला असं उच्च स्थान मिळालं, हे तुला बघवत नाही का, पुन्हा का तू माझ्या आयुष्यामध्ये आला. सगळं तर मुनिराज काय करतायत, स्थिरतेने फक्त त्यांचं तर ध्यानच चालू आहे, पण ह्याचं कार्य काय चाललं ते बघा. वररुची सैन्यासह जंगलामध्ये गेला, मुनी तर ध्यानस्थ होते. मंत्री त्यांना अनेक प्रकाराने अपशब्द बोलतोय, आपले सगळे वैर काढण्याचा त्याचा प्रयत्न करू लागला. का परत आला, माझे पद हवे आहे का तुम्हाला, असं अनेक प्रकाराने त्यांचं ताडण करून शेवटी आता स्थिर आहेत म्हणल्यावर काय, आणि मारायचंच होतं म्हणल्यावर त्यांनी हंटर काढला. कसला असतं हंटर, म्हणजे त्याला काय धार असती का, चामड्याचा बेल्ट असतो पण त्याला काय धार असती का अशी, म्हणजे त्यांनी सांगितल्यासारखं त्याच्यावरनं. तर तसलं हंटर त्यांनी काढलं. आणि आता मुनी रिॲक्ट करत नाही आहेत ना, त्यामुळं काय म्हणलं, एखादा जर तुम्ही शिव्या द्यायला लागला आणि तर समोरचं शांत बसलं तर काय होतं हो, शांत व्हायला पाहिजे तुम्ही, का जास्त क्रोधी होता मग. समोरच्यानी काय करायचं बिचाऱ्यानी, शिव्या दिलं तरी तुम्ही चिडणार आहे आणि शांत बसलं तरी तुम्ही चिडणार आहे. तर ते मुनी तर शांत होते म्हणल्यावर अजून त्याचा क्रोध उसळला आणि त्यांनी हंटरनी प्रहार केला मुनींवर. मुनी तर उपसर्ग समजून आता ध्यान अवस्था सोडण्याची त्यांची प्रतिज्ञा केली की मी इथं हा उपसर्ग दूर होईपर्यंत सामायिक सोडणार नाही. आणि मंत्र्याने एक वार केला, एकदा शिव्या देतोय, सगळे आपली भडास काढतोय, पुन्हा वार करतोय, सगळे त्याचे ईर्षेचे द्वेषाचे सगळे परिणाम त्यांनी बाहेर काढले. आणि मग आता अनेक वार सुरू केले अंगावर त्यांच्या, आणि सांगितलं रक्ताची धार वाहू लागली शरीरातून, तरीसुद्धा मुनी प्रसन्न ध्यानस्थ. असं विचार तर करत आहे का, जेव्हा मी ऐकलं नाही स्टोरी त्यावेळेस असं वाटलं की काय त्यांची परिणती असेल, त्यांना काही स्पर्श नाही का जाणवणार हो, शरीर आपल्यासारखंच होतं त्यांचं, पण तरीसुद्धा न टस न मस न त्यांच्याविषयी काय रागद्वेष, अशी त्यांची ज्ञानाची ध्यानाची परिणती होती. मंत्र्यांनी सर्व शक्ती लावून वारंवार वार केले,
रक्ताची धारा संपूर्ण जंगलमध्ये पसरू लागली. मुनी तर स्वतःला अछेद्य परमतृप्त असं जाणत होते. सगळे अवयव त्यांचे आता छेदले जाऊ लागले होते. म्हणजे ते स्किन तुटली म्हणा, त्याच्यातून अवयव सगळे तुटायला लागले आणि बाहेर पडायला लागले, पण तरीसुद्धा त्याला समाधान नाही. त्याचा राग अजून मुसळतच होता आणि तो त्याचा राग काढण्यासाठी म्हणून त्यांना प्रहार करत गेला. जरी शरीराचे तुकडे होत होते तरीसुद्धा मुनींनी उपयोगाचे तुकडे होऊ दिले नाहीत. किती छान सांगितलं. म्हणजे काय, उपयोग बाहेर गेला असता तर नियमाने तुकडे झाले असते त्याचे. म्हणजे हा असा का, एवढा तरी प्रश्न आला असता, पण त्यांनी उपयोग बाहेर जाऊ दिला नाही. म्हणून स्वतःमध्ये सुरक्षित ठेवलं त्याला. अछेद्य अचिंत्य काय म्हणायचं, अतुलनीय शक्तीचा मी धारी आहे ह्याचंच वेदन करू लागले. आणि त्याच्यामध्ये मग जाणलं त्यांनी की ह्याच्यामध्ये आता आपली सुटका नाही. म्हटल्यावर त्यांनी स्वयं संलेखना धारण केली आणि आजीवनसाठी म्हणून नियम केले त्यांचे, काय, यमसल्लेखना रूपाने धारण करण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यामध्ये सांगितलं आता त्या काय त्या हंटरचा प्रभाव होईना म्हटल्यावर शेवटी त्यांनी ते हंटर टाकून दिला. आणि मुनी तरीसुद्धा असे आहेत म्हटल्यावर शेवटी त्यांनी तलवार काढली. आणि आता काय राहिलं होतं ॲक्च्युली, पण तरीसुद्धा जो क्रोध होता ना तो शांत होणार नाही, होत नव्हता म्हटल्यावर त्यांनी त्या तलवारीने जो शेवटचा प्रहार केला त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला मुनींचा. आणि ते मुनी स्वर्गाला गेले. इकडं काय झालं आता, रनिवासमध्ये त्या राणींना, त्या राजकुमारांना इतका आनंद की आपल्याकडे एवढा छान आहार झाला, आपल्याला आज भाग्य आपलं की आपल्याला आहारदानाचं पुण्य मिळालं, इतके त्यागी तपस्वी, इतकी चांगली उत्कृष्ट चर्या करणारे. आणि मेन म्हणजे पूर्वीचं तर ते प्रिय होतेच त्यांना, आणि त्यात त्यांना आहार द्यायला मिळालं, त्यांचं सगळी सेवा करायला मिळाली म्हटल्यावर सगळेजण असे आनंदी होते. आणि मग त्याच्यामध्ये ती आनंदाची बातमी द्यायसाठी म्हणून राजकुमार राजाकडे गेला पळत. आणि मग ह्याचे भाव बघा आणि आता त्याचे भाव बघा राजाचे. आज आनंदाचा दिवस आहे. आज आपल्याकडे शकटाल आचार्य आले होते, ज्यांनी मला पूर्वी पित्याचे प्रेम दिले, ज्यांच्यामुळं आम्हाला धर्माची ओळख झाली किंवा त्यांच्यामुळं आम्ही अनेक सदाचरण शिकले, त्यांच्याकडून आम्हाला धर्माचे अनेक शिक्षण मिळाले, जे की माझ्यासाठी खूप आदरणीय होते. हे सगळं सांगून त्यांनी शकटालचं कौतुक करतायत राजकुमार. मुनी अवस्थेच्या पूर्वीची सगळी गोष्ट. आणि आज ते अशा मुनी अवस्थेमध्ये आले आणि माझं भाग्य की आज माझ्यावर त्यांची विधी पटली. इतका आनंद त्या राजकुमाराला की सगळीकडे जाऊन फिरून आले तरीसुद्धा त्यांना त्यांचं काय त्यांनी धरलेलं काय असेल ते कर त्याची पूर्ती नाही झाली, पण माझ्याकडे आल्यावरच त्यांना त्यांची धारणा पटली. राजा म्हणाला, आता राजाचा विचार क्रोधी होता ना, त्याच आवेशामध्ये तो विचारतोय. कोण बोलवलं त्यांना, बोलवत असत का मुनींना असं, आणि का आले होते ते. मग हे असं चिडलेले आवाज वगैरे म्हटल्यावर राजकुमार म्हणले, काय झालं तुम्हाला चिडायला, का चिडलाय. ते तर उत्कृष्ट चर्या करणारे मुनिराज होते आणि त्यांचा आपल्याकडे आहार झाला, हे आपलं जगतपूज्य मुनी होते ते, आणि आपलं भाग्य म्हणून आपल्या घराला त्यांचे पाय लागले, मग तुम्ही का चिडताय. मग राजाने विचारलं, कोण कोण होतं रनिवासमध्ये. सगळी भूमिका ह्याची वेगळीच होती ना राजाची, आणि त्याला माहिती आहे ती सगळी गोष्ट वेगळीच आहे. मग आता विचारलंय ते विचार आधी विचारला असता तर गोष्टच झाली नसती. राजाने विचारलं रनिवासमध्ये कोण कोण होते, कारण आता स्वतः राजपुत्र येऊन सांगतोय की माझ्यावर धारणा पडली आणि आम्ही आहार दिला म्हटल्यावरच पहिल्यांदा खटकलं त्याला. म्हणले राजकुमार आत होता. म्हणजे कुमार म्हणाला की माता पत्नी सर्व प्रजा सुद्धा होती, मी सुद्धा होतो. आता हे ऐकल्यावर राजा, म्हणजे राण्या एकट्या नव्हत्या. कुमार म्हणाला की म्हणजे तिथं त्यावेळेस गेला राजा तिकडं रनिवासमध्ये गेला आणि त्यांनी सगळं ते दृश्य बघितलं तर राण्यासुद्धा आनंदी होत्या, सगळ्यांना आहारदानाचं पुण्य मिळालं म्हणल्यावर. मग त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारला की तो इथं आला होता तर तुम्ही फक्त स्त्रिया नव्हता इथं, असं राजाने त्यांना विचारलं. तर राण्या आणि त्या कुमारांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही कोणावर शक करताय, ते तर चर्या शिरोमणी होते, ते तर उत्कृष्ट चारित्र्याचे धारी होते,
त्यांनी एक नजरसुद्धा वर करून बघितली नाही असे ते महान तपस्वी असणारे मुनिराज, आणि तुम्ही त्यांच्याविषयी कुशीलाचे शब्दच कसे काढू शकता, त्यांच्यावर आरोप करू नकात. हे सगळं जाणल्यावर आत्ता सत्य परिस्थिती राजाला समजली आणि मग इथं पश्चाताप सुरू झाला. तिथं कार्य झालं होतं तोपर्यंत राजाला पश्चाताप झाला आणि लगेच आठवलं की वररुची तिकडं गेलाय. लगेच त्यांनी सगळ्या सैन्यासह जंगलाकडं धाव घेतली आणि तिथं जाऊन पाहिलं तर सगळं काय वेळ गेली होती आणि मुनींचा तर अंत झाला होता. पण त्या वररुची तरीसुद्धा अजून नरम पडला नव्हता. म्हणजे काय म्हणायचं, राजाला कळलं तर काय होईल असं काहीच त्याला भय नाही. तो अजूनसुद्धा अशा आवेशातच की आय एम द बेस्ट असं. आणि मग आता तिथं आला राजा म्हणल्यावर त्याला त्या राजाचं रूप बघूनच कळलं की राजाला सगळं समजलंय. आणि मग सगळा कोप गेला राजाचा वररुचीवर. आणि मग त्याला सांगितलं दंड देण्यासाठी म्हणून काय केलं, त्याचं मंत्रीपद काढून घेतलं, त्याला गाढवावरून धिंड काढली, नगराच्या बाहेर जाण्याची आज्ञा दिली आणि कोणीही त्याला शरण द्यायची नाही असं आदेश दिला. आता आहे नाही ते सगळी संपत्ती गेली, घर गेलं, नगरातलं स्थान गेलं, पद गेलं, राहिलं काय आता. हे सगळं होईल ह्याचा विचार त्याला जरा पण नाही. आणि तरी पण मुनींवर असा उपसर्ग केला त्याने, कशासाठी, आपलं पद टिकावं म्हणून. आणि मग आता नगरातनं बाहेर गेला तर बाहेर तर कोण स्थान त्याला देईना. आता खायचे पायचे वांदे झाले त्याचे, म्हणजे त्याला अनेक दिवसपर्यंत खायला मिळालं नाही. भूक तहानेने तो व्याकुळ झाला. अनेक दिवसपर्यंत त्याला ते दुःख सहन करावं लागलं आणि एक दिवस तो त्याच्यातच मेला आणि 7व्या नरकात गेला. काय म्हणले, मुनींवर उपसर्ग केला तर इतक्या उत्कृष्ट अशुभ परिणामांचं फळ म्हणून 7व्या नरकात गेला. राजाला इकडं पश्चाताप होऊ लागला. जरी आता झालंय सगळं निस्तरलंय तरी सुद्धा ह्याचे भाव असे की मी का नाही शहानिशा केली, मी का त्याला अशी आज्ञा दिली लगेच. त्यामुळे तो इतका पश्चातापाने दग्ध होतोय, सारखं झुरतोय अंतरंगामध्ये आणि स्वतःला दंडित करण्याचा प्रयत्न करतोय राजा. जोपर्यंत माझे हे पाप नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्न जल ग्रहण करणार नाही. कसं मी स्वतःला दंडित करू असे त्याचे विचार. म्हणजे पश्चाताप सुद्धा पाप धुण्याचं एक साधन आहे. असं नव्हतं की त्यांनी त्याचा वैरी होता शकटालचा, फक्त हे न्यूज ऐकल्यामुळे त्यांनी असा आदेश दिला, ती पण चूक होती. पण आता त्याला असा पश्चाताप होतो की हे मी करायला नको होतं आणि आता मी हे पाप कसं धुऊ ह्याच्यासाठी त्याचे सगळे विचार सुरू झाले. योगायोगाने तेच गुरु भेटले. कोण, नाव सांगा की, नवीन आचार्यांचं काढून महापद्म, जे की मुनी होते ना, ज्यांनी शकटाल मुनींना दीक्षा दिली होती, त्यांना आचार्यपद दिलं होतं, तेच मुनी योगायोगाने पुन्हा या राजाला भेटले. त्यांना त्यांनी सगळं सांगितलं असं झालेलं आणि मला प्रायश्चित्त द्या म्हणून त्यांच्याकडनं प्रायश्चित्त मागितलं. मग त्यावेळेस त्याचं इतकं पश्चाताप पाहून, त्याची स्वतःची इतकी परिणती, काय म्हणायचं, झुरतोय तो अंतरंगामध्ये, त्याला आपलं पापाचं का केलं असं भय वाटतंय, नको वाटतंय, हे सगळं बघून त्याची परिणती मुनींनी त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. म्हटले कषायाने कषाय शांत होत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत, पापाने पाप नष्ट होत नाही. तू आता पण पाप करतोयस काय, जे काय आपण वारंवार पश्चाताप करणं हे पण पाप आहे. एकदा पश्चाताप करा, पुन्हा तसं न करण्याचं ध्येय ठेवा, झालं प्रक्षालन. पण पुन्हा पुन्हा त्याचे परिणाम काय, मी पापी, मी पापी, मी असं कसं केलं, हे परिणाम असल्यामुळं काय सांगितलं मुनींनी त्याला सांगितलं की कषायाचं फळ नष्ट करण्यासाठी कषाय करणं योग्य नाही. पापाचं नाश करण्यासाठी पाप करू नकोस, तर ज्ञान अभ्यासाने त्या कषायाला, त्या पापाला नष्ट कर. शरीराला नष्ट करायचं नाही आहे, पापाला नष्ट करायचं आहे. आणि तू अन्न जल त्याग करून काय करतोयस, शरीराला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याने पाप धुतलं जाणार नाही. चैतन्य स्वभावासह राहा तर चेतन होशील. जडवत विचारांचा त्याग कर. महापद्ममुनींसमोर राणीने सर्व वृत्तांत सांगितला.
राजाही त्यांच्या समक्ष जाऊन आपली निंदा गर्हा करू लागला. गर्हा म्हणजे आपले झालेले दोष, निंदा म्हणजे स्वतःची स्वतः करणं, आणि गर्हा म्हणजे गुरूंच्या देवांच्या साक्षीनी करणं, ह्याला म्हटलं जातं गर्हा. मुनिराजांना तो म्हणाला की मी तर महापापी आहे, मला जगण्याचा काही अधिकार नाही, तुम्ही मला दंड द्या. राजाच्या वर कोण असणार ना, कोण दंड देणार, त्यामुळं तो महाराजांच्या समोर म्हणतोय जाऊन की मला दंड द्या. त्यावेळेस मुनी म्हणाले की पश्चातापाच्या अग्नीत जळणे हे सुद्धा एक प्रकारचे पाप आहे, प्रायश्चित्त कर आणि ते नष्ट कर. राजा रडू लागला त्यांच्यासमोर, म्हणाला की मी का आंधळा झालो असा, त्याच्या शब्दावर मी का भुललो, मी का हे पाप केलं, मला जरासुद्धा विचार का करता आला नाही त्यावेळेस, मी का असं अविवेकाने निर्णय घेतला. मुनी म्हणाले हे राजन, पूर्वभावाचे हे फळ आहे, पण आता त्याचे स्मरण करून वर्तमान खराब करू नकोस. केलंय मागं पूर्वी पाप म्हटल्यावर आता त्याचा उदय तू भोगतोयस, पुन्हा आता वर्तमान खराब करू नकोस. राजा म्हणाला तुम्हीच सांगा मी काय करू. मुनी म्हणाले तू पापी नाहीस, परमात्मा आहेस. जो आपल्या पापाचा पश्चाताप करतोय तो पाप धुण्याची तयारी आहे त्याची. म्हणून मुनींनी त्याला सांगितलं की तू तर परमात्मा आहेस, पण त्याला विसरला म्हणून पाप घडले. म्हणून आता निरावरण नित्य निरंजन जो निष्पाप स्वभाव आहे, कारण परमात्मा आहे, त्याला दृष्टीमध्ये घे. परमार्थाने जैनत्व स्वीकार, जिनधर्माची सगळी योग्य चर्या आचरण जे सांगितलेलं आहे त्याला धारण कर. अनुभूती स्वरूप जिनशासन त्याचा अंगीकार कर. पाप आणि व्यसनांचा त्याग कर. हे सगळं उपदेश सांगितल्यावर म्हणजे त्या मुनींना पण दुःख झालं का हो, महापद्म मुनींना, जेव्हा की कळलं मुनींवर असा उपसर्ग झाला, आपल्या संघस्थ मुनींवर असं झालं म्हटल्यावर, आता आचार्य ते तर त्यांच्यावर असा उपसर्ग झाला म्हटल्यावर, तुमच्या क्लासमेटमध्ये कोणाला तर असं झालं तर आपल्याला काय त्रास होतो का नाही होत. हां, त्यांना नाही व्हायला पाहिजे, त्यांना ते आपण सांगायचं. आपल्याला व्हायला पाहिजे पण त्यांना नाही व्हायला पाहिजे, आपल्याला पण नाही व्हायला पाहिजे हे सांगायचं आहे. तर तिथं ते मुनी म्हणून म्हटलं ना, कोणाशी अनुराग नसतो आणि कोणाशी द्वेष नसतो त्यांना. असे परिणाम असतील तरच मुनित्व टिकतं, नाहीतर एक चांगला आणि एक वाईट म्हटलं तर संसारच झाला, तिथं पण मोहच झाला. त्या मोहाचा नाश करण्यासाठी मुनित्वच स्वीकारलेलं असतं. ते मुनींचा उपदेश ऐकून राजा आणि प्रजेमध्ये अनेकांनी प्रसन्नतेने जिनधर्म स्वीकारला. श्रद्धापूर्वक व्यसन आदींचे, पाप आदींचे त्याग केले. देव गुरु आदींचे स्वरूप जाणून भेदज्ञान करण्याचा प्रयत्न केला. चैतन्याचे ध्यान करून सम्यक दर्शनाला प्राप्त केले. जय बोलो महापद्म मुनिराज की जय. म्हणजे असं उपदेश कार्यकारी असायचा त्या मुनींचा की सगळे लोक समोरचे सहज परिवर्तित व्हायचे. इथं आपण किती ओरडून ओरडून सांगितलं तरी सुद्धा घ्या बघू मुनित्व. म्हणजे भाव तरी करा उत्कृष्ट की मी मुनी होणार, मला मुनी व्हायला पाहिजे, मला स्वतःची साधना करायला पाहिजे. आराधनापूर्वक राजा आदी सगळ्यांनी व्रताधिकांना धारण केले. कुसंगामध्ये केलेले पाप सत्संगाने नष्ट होते. हे याच्यासाठी सांगितली होती स्टोरी ही की तुम्ही कुसंगतीमध्ये गेलात तर नियमाने तुमचा नाश होणार, आणि ते सत्संगामध्ये राहिलात तर उद्धार होणार. मग संसाराची संगती म्हणजे कुसंगती आहे, अज्ञानीची संगती, मोहीची संगती म्हणजे कुसंगती आहे, आणि तेच ज्ञानीची किंवा निर्मोहीची संगती, भगवंतांची, देवशास्त्र गुरूंची संगती ही योग्य संगती आहे, ज्याच्या निमित्तात आपला उद्धार होणार. तर राजाने सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, त्यापूर्वक व्रत संयम ग्रहण केले, तर पंचम गुणस्थानामध्ये गेला. सर्व नगरामध्ये त्याला आता धर्माचं इतकी महिमा आली की त्याच्या निमित्तात शक्ताल मुनींनी इतकी स्थिरता ठेवू शकले ते अशा भयंकर उपसर्गामध्ये, पण त्याच्या निमित्तात अजून त्याला बहुमान येऊ लागला की जिनधर्म श्रेष्ठ आहे. त्यांनी सगळ्या नगरांमध्ये अनेक ठिकाणी मंदिरं बनवली, अनेक प्रकारांनी प्रभावना केली, सगळीकडं सगळ्यांना त्या धर्माचं महत्त्व कळावं ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न केले. त्यांनी तत्वप्रचार केला, साधनापूर्वक शेवटी समाधी मरण
समाधी मरण केले आणि स्वर्गात गेला. कशाचं फळ? संगतीचे फळ. जर त्यांनी पश्चाताप केला नसता काय झालं असतं? 7व्या नरकात त्याबरोबरच गेला असता. मुनींना मारण्याचं पाप लागलं असतं. म्हणजे म्हणायचे की मी चुकलो ह्याचा स्वीकार केला, त्याचं फळस्वरूप सगळ्या पापाचा सुद्धा नाश झाला आणि सगळा उपदेश काय म्हणायचं कोमलतेने ग्रहण केला ना मुनींना जो पण सांगितला तो. मग असं आपण पण सांगितलं संसारामध्ये राहतो तर आपली पण अशी लघुता असायला पाहिजे आपल्यामध्ये की आपण चुकतोय तर कोणी सांगितल्यावर आपल्याला राग नाही यायला पाहिजे. काय करतो आपण? कोणी सांगितलं आपल्याला असं की तुम्ही हे केला चुकलं, काय वाटतं आपल्याला? संयम. असंयमी झालेलो असतो आपण. काय वाटतंय? आम्हाला का सांगतायत किंवा मी चुकलोच नाही असे आपले वेगळे परिणाम असतात. मग त्याच्या निमित्तात उद्धार होत नाही. काय रिशान म्हणले समज तुला पप्पा असं का केलं ते, इथं का ठेवलं ते, काय करतो आपण? एक तर पहिल्यांदा असं नसतं की तयारी आपण हे केलेलं बरोबर नाही आहे, चुकीचं आहे हे आपल्याला मान्य नसतं. इथं ठेवलं तर काय झालं मग, अशी आपली असते उत्तर. हो का नाही? म्हणजे मग त्याच्याने काय होतं आहे का नाही? तसं काय म्हणत नाही सज्जन बाळग. मग त्याचा संसार सुखी होणार का? नाही, धर्मात आलाच तर सुखी राहणार. म्हणजे असे लोक सरळ असलेले लवकर मुनी होते माहिती का तुला? मग तिथं आपण जर चूक सांगितलेली स्वीकार केला तर आपल्याला सुद्धा त्या चुकीतून बाहेर पडता येतं. म्हणून जर संसार वाढवायचा नसेल किंवा त्या संसारातलं दुःख भोगायचं नसेल तर केलेल्या सगळ्या चुकांचा मुनींच्या समोर काय गुरूंच्या समोर आठवून पश्चाताप प्रतिक्रमण करायचं. करतो अज्ञानामध्ये अनेक प्रकारांनी आपण पण केलेल्या असतात चुका, पण त्याचं प्रक्षालन करायला पाहिजे. जसं आम्ही डिसेक्शन केलं शिकत असताना आणि मग ते पापच होतं एक प्रकाराचं, पण आम्हांसमोर प्रतिक्रमण घ्यायची पहिल्यांदा धाडस नव्हतं. असं भीती वाटायची कसं सांगायचं आम्हाला. आम्हा म्हणतील शाणी काही येडी असं का केली असं म्हणले तर असं भय वाटायचं एक. त्यामुळं धडगत नव्हती समोर जायची आणि विचारायची अशी. म्हटल्यावर एक दिवस आता घ्यावं लागलं प्रतिक्रमण, घेतलं. मग त्यावेळेस आणि अशा अनेक प्रकारचे झालेल्या चुका काय काय झालेल्या असतील ना, अक्षरशः माताजींच्या समोर जेव्हा कुठेही कोणीही असू देत गुरूंच्या समोर जेव्हा आपलं दोष प्रगट करतो ना, ते गुरु माते समान सांभाळतात बरं का. तुम्ही प्रॅक्टिकल बघू शकता, तुम्हाला तुमच्या चुका काढा सगळे झालेले बरं का, करू नका. काय असतील ना आधीचे तर त्याचं जाऊन आपण जर त्या गुरूंसमोर व्यक्त केलं आणि ते धुण्याचा प्रयत्न केला ना, खूप हलक्या रीतीने खूप काय म्हणायचं खूप वात्सल्याने खूप स्थिरतेने ते ऐकणार आणि तुम्हाला स्थितीकरण करतील. ताडण करायचं तिथं ताडण पण करणार, पण ह्याच्या निमित्तात तुम्ही धर्मापासून दूर जाऊ नये ह्याच्यासाठी म्हणून खूप चांगल्या रीतीने त्यांनी दिलं, प्रायश्चित्त दिलं, दंड दिलं, सगळं केलं. पण त्याची एक पद्धत असते ज्याच्या निमित्तात की तुम्ही तुटू नये धर्मापासून, उलटं त्याच्या निमित्तात अजून थोडं जोडलं गेलो. म्हणून म्हणलं की आपल्या पापाचं जिथं प्रक्षालन होणार तिथं धर्ममार्ग सुकर होणार. म्हणून आपल्याला चांगली संगती असावी आपली तर, आणि सगळ्यात महत्त्वाची संगती कुठली तर आपल्या स्वभावाची संगती हीच आपल्याला आनंदापर्यंत नेणारी असते. म्हणून स्वभावाला जाणा. हो जाणा. संसारापासून भिन्न निर्मोह स्वभाव जाणा. निष्पाप रूप जाणा. पहा हा मी आत्मा कर्मापासून कर्माच्या फळापासून सर्वथा भिन्नच आहे. ज्ञानदर्शनमय आहे. अनंत सुखीच आहे जाणा. या विश्वात या माझ्या जीवाचा नाश करणारा कोणीही नाहीच. मी तर अमर स्वरूप आहे. निर्देह स्वरूपोहम.
स्वयं मुनिस्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् ॐ विसर्जन। नमो हरिहर।